आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट सावध। ठाकरेंच्या आमदारांचा उद्यापासून परळच्या आयटीसी ग्रँड इथे मुक्काम। सर्वच पक्षांच्या आमदारांचा विविध हॉटेलमध्ये मुक्काम। मुंबई क्रिकेट असोसिएशन अर्थात एमसीएच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार। नाना पटोले यांनी एमसीएला जाऊन निवडणुकीचे नियम जाणून घेतले। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उद्या शेवटचा दिवस। माजी आमदार वसंत गीतेंच्या कार्यालयावर पुन्हा कारवाई। पोलीस बंदोबस्तामध्ये राहिलेलं अतिक्रमण सुद्धा हटवलं। गेल्या आठवड्यामध्ये गीतेंच्या कार्यालयाचा काही भाग पाडला होता। वसंत गीते ठाकरे गटाचे माजी आमदार। वैयक्तिक काम पूर्ण होत नसल्यामुळे मंत्रालयामध्ये एका ज्येष्ठ नागरिकाचा आत्महत्येचा प्रयत्न। अरविंद पाटील असा आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव क्रेनच्या सहाय्याने ज्येष्ठ नागरिकाला खाली उतरवण्यात आलं। समृद्धी महामार्गालगत कोट्यवधींचा घोटाळा। मोपलवारांच्या कुटुंबाकडे 3000 कोटींची मालमत्ता। आमदार रोहित पवारांचे राधेश्याम मोपलवार यांच्यावर आरोप। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते विधान भवनामध्ये आयुष्मान भारत योजनेचा शुभारंभ। जास्तीत जास्त लोकांना योजनेचा लाभ मिळणार, मुख्यमंत्र्यांची माहिती। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी 5585 कोटींचा निधी। टिमकी मिरवण्यासाठी 5000 कोटींचा खर्च। रोहित पवार यांची टीका, तर मी लाडका नातू योजनेची लाभार्थी नाही अशीही। कोल्हापूरमध्ये अजूनही पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढलेलीच। नदीचं पाणी पात्राबाहेर गेल्यामुळे शेतीचं नुकसान। पंचगंगा नदीचा रौद्ररूप दाखवणारी दृश्य समोर।